ओम जय गुरुदेव. ओम तुळजाभवानी पद्मावती. आज मी तुम्हाला कुळदेवीची माहिती सांगणार आहे. कुळदेवी ही आपल्या कुळाला सांभाळणारी देवी असते. तर आपण कुळदेवीला गेलं पाहिजे. कुळदेवीची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. जर तुम्हाला कुळदेवी माहिती नसेल तर तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे. आणि जर कुळदेवी तुम्हाला माहीत आहे पण खूप वर्ष झालं तुम्ही कुळदेवीला जात नाही तर तुम्ही कुळदेवीला गेलं पाहिजे. याचं कारण असं आहे की काही दिवसांनी तुम्हाला कुळदेवीला जर तुम्ही जात नसाल काही दिवसांनी त्याचा तुम्हाला त्रास जाणवतो आणि मग हे कळत नाही कशामुळं त्रास होतोय किंवा घरात काही अडचणी असतील, काही वाद होत असतील किंवा कुठल्याही कामात यश येत नाही, आजारपणं मागं लागतात. हे असे बरेच प्रकार असतात ते आपल्याला लक्षात येत नाही. मग आपण इतर कुठल्याही देवाला जातो. देव आहेत, देवाचं अस्तित्व आहे, ठीक आहे. पण सगळ्यात आधी आपण कुळदेवीला जर गेलं तरच तुम्हाला कुठल्याही देवाचं दर्शन घ्या, तेव्हाच तुम्हाला देव पावणार आहेत. जर तुम्ही कुळदेवीला न जाता कुठल्याही देवाला जर जाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि कुळदेवीला जाताना कधी फिरायला म्हणून जाऊ नका. कुळदेवीला हे दर्शनासाठी जा. कारण कुळदेवीने आपल्या पूर्ण कुळाचा सांभाळ केलेला असतो आणि आपण पण तिला शरण गेलं पाहिजे. कुळदेवी म्हणजे ही जगदंबा, आपल्या कुळाला सांभाळणारी. तेव्हा आणि ही आपली आई आहे. ह्या आईला जेव्हा शरण जाल तेव्हा तुमचे संकट दूर होतील, तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या मुलाबाळांना पण हे सांगा, कुळदेवीच्या दर्शनाला वर्षातनं एकदा तरी गेलं पाहिजे. तेव्हाच तुमच्या घरादाराला सुख लागेल व पुढच्या पिढीला पण सुख लागेल. आणि जन्माला आलो पण कुळदेवीला गेलो नाही आणि कुळदेवीला न जाता कुणालाही सुख लागणार नाही. कारण हा जन्म मिळाला, मनुष्य जन्म जो आहे आपला, ते हे देवाचं भजन कीर्तन आणि भक्ती करण्यासाठी. ते तुम्ही वर्षातनं एकदा तरी तुम्ही कुळदेवीला जा आणि खरंच आईचा आशीर्वाद घ्या. खूप जीवनात सुख भेटेल, जीवनातले संकट कमी होतील, सगळं आई सांभाळून घेईल. हे नक्की करा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे.